हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सर्व आनंदित आहेत का आज? का बरं आज आनंदित का? त्याला काय कारण आहे का? काय कारण नाही? प्रियानो, परमेश्वराची कृपा आमच्यावरती आहे आणि आज आम्ही जिवंत आहोत. हे सगळ्यासाठी सगळ्यात मोठं आमच्यासाठी कारण आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे आणि त्याची दया आज आमच्यावरती आहे. म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. सुंदर आराधना देखील झालेली आहे, त्यासाठी प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वर चांगला आहे आणि मी तुम्हा सर्वांचं येशूच्या नावामध्ये आजच्या भक्तीमध्ये स्वागत करतो. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? काय थोडेच लोक बोलायला लागलेत, पाठीमागचे कोण बोलत नाहीत. काय भानगड? असं का? काय शिकला होता गेल्या आठवड्यात? सिस्टरने काय शिकवलं होतं? बायबल ठेवण्यासाठी नाही. हालेलुया. वाचलं का तुम्ही? काय काय वाचलं? बरं, आज सकाळी किती जणांनी वाचलं उठल्यावर? 2च 3च? हळूहळू आतवर व्हायला लागली. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही शिकत आहात, त्यासाठी प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. गेल्या आठवड्यामध्ये मी या ठिकाणी नव्हतो, मी साताऱ्यामध्ये होतो. शाखायना चर्चमध्ये संदेशासाठी बोलवलं होतं. एक मीटिंगसारखं नियोजन होतं आणि त्याचप्रमाणे तिथून नंतर मी पुण्यामध्ये सुद्धा गेलो होतो आणि देवाने अद्भुतरीत्या दोन्ही ठिकाणी काम करून घेतलेलं आहे, त्यासाठी प्रभूला धन्यवाद. आणि त्यावेळेसच या ठिकाणी देखील सिस्टरनी संदेशाची सेवा केलेली आहे, त्यासाठी सिस्टरचे आभारी आहे. आपण जरा त्यांच्यासाठी टाळं वाजवूया का सगळेजण? तुम्हाला सुद्धा सर्वांना संधी आहे की तुम्ही सुद्धा आराधना पुढे येऊन करू शकता, नेतृत्व लीडिंग करू शकता, किंवा वचन प्रबोधनाचा संदेश आहे तो सांगू शकता, किंवा तुम्हाला बाबा मला एक अर्धा तास 15 मिनिट मेन संदेश सांगायचा आहे, तर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मोकळीकता आहे, कुठलंही बंधन नाही. त्यामुळे कुणी गैरसमज करू नका की एकटीलाच फक्त उभं केलं जात आहे. तुम्ही जर कोण तयार नसेल तर मग मी त्यांना सांगणार तुम्ही उभं राहा. जर तुम्ही तयार असाल तर तुम्हाला सुद्धा संधी आहे पुढे येऊन उभं राहण्याची आणि शिकवण्याची. हालेलुया. यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि परमेश्वराच्या वचनातून आज आम्ही शिकणार की प्रभू माझ्या संगती काय बोलत आहे. आणि आज वचनाचा विषय आहे परमेश्वराचे ऐकणे. विषयाचं नाव आहे परमेश्वराचे ऐकणे. देवाच्या प्रिय लोकांनो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही एकमेकांचं ऐकत असतो. आम्ही काहीतरी सांगतो, पुढचं ऐकतो, किंवा पुढचं काहीतरी बोलत असतो आणि आम्ही ऐकत असतो, सांगत असतो. मग ऐकण्यामध्ये काही सूचना असतात, असं कर, तसं कर, इकडं जा, तिकडं जा, उठ, लवकर आवर, किंवा नाश्ता करा, जेवण करा, भांडी घासा, पाणी आलं, पाणी भरा, आम्हाला जायचं आहे, वेळ झालेली आहे, आणि मग लग्नाला जायचं आहे, किंवा आम्हाला आता वेगळ्या ठिकाणी जायचं आहे. आणि मग हे एकमेकांना आम्ही सांगतो आणि एकमेकांचं आम्ही ऐकत असतो. आमची वार्ता एकमेकांसंगती असते, म्हणजे आम्ही बोलत असतो आणि आमच्या पुढे कोणतरी ऐकत असतं, किंवा कोणतरी आमच्याशी बोलतं आणि आम्ही त्यांचं ऐकत असतो. आणि मग कधी कधी त्या ऐकण्यामध्ये असं अभिप्रेत असतं की जे सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवला जातो की ते केलं असेल. उदाहरणार्थ, उठा लवकर, आपल्याला आवरायचं, चर्चला जायचं. कोणतरी आई सांगते लेकरांना आणि मग त्या सांगण्यामध्ये काय विश्वास असतो की ते ऐकतील, लवकर उठतील, तयारी करतील आणि चर्चला जायचं आहे, चर्चला जातील. म्हणजे ऐकणे काय आहे? तर ऐकणे म्हणजे नुसतं आवाज ऐकणे नाही, तर जे काही सांगितलेलं आहे त्या सांगण्याकडे लक्ष देणे, किंवा ते ऐकून त्याच्याप्रमाणे कृती करणे. मग जसं जगातल्या गोष्टीमध्ये आम्ही आमच्या आईवडिलांचं ऐकतो, कामावर असेल तर अधिकाऱ्यांचं ऐकतो, शाळेमध्ये असेल तर शिक्षकांचं ऐकतो, दवाखान्यामध्ये असेल तर आम्ही डॉक्टरांचं ऐकतो, बँकेमध्ये असेल तर तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांचं आम्ही ऐकतो. आणि मग अशा प्रकारेच
आध्यात्मिक जीवनामध्ये देखील देवाची इच्छा आहे की मंडळीने देवाचं ऐकायला शिकलं पाहिजे. जर आम्ही आमच्या घरातील लोकांचे शब्द ऐकतो, शेजाऱ्यांचे ऐकतो, नातेवाईकांचे ऐकतो, किंवा आम्ही प्रवासामध्ये इतर लोकांचं बोलणं ऐकतो, तशाच प्रकारे आत्मिक जीवनामध्ये देवाची इच्छा आहे की आम्ही त्याचं ऐकणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे शेवटच्या दिवसामध्ये देवाचं ऐकण्यापेक्षा शैतानाचं किंवा जगाचं किंवा देवाला बाजूला ठेवून स्वतःचं ऐकलं जातं. आणि मग ज्यावेळेस कठीण परीक्षा येतात, प्रसंग येतात, त्रास येतो, निराशा येते, अडचण येते, आजारपण येते, काहीतरी मोठे संकट येतात आणि मग आम्ही देवाकडे धावा करतो आणि देवाला काय म्हणतो, देवा तू माझं ऐक, माझ्या प्रार्थनेकडे, माझ्या विनंतीकडे कान दे. परंतु त्यावेळेस जर देव तुम्हाला असं म्हटलं, अरे ज्यावेळेस मी बोलत होतो त्यावेळेस तू ऐकलं नाहीस, आता तू बोलला तर मी ऐकणार नाही, कसं वाटतंय तुम्हाला? काय होतंय, आम्हाला देवाचं ऐकण्यापेक्षा देवानी आमचं ऐकावं याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच मंडळात आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की ही गोष्ट चालू आहे. परमेश्वर आम्हाला या ठिकाणी त्याची अपेक्षा, इच्छा प्रकट करतो की आम्ही त्याचं ऐकायला शिकलं पाहिजे. देवाच्या प्रियानो, शैतान धूर्त आहे आणि तो काय करतो, तो तुम्हाला आणि मला अशा प्रकारे चालना किंवा प्रेरणा देतो की देवाचं ऐकण्यापेक्षा आम्हीच त्याला जास्त सांगत बसतो. आमच्या प्रार्थना जर बघितल्या तर प्रार्थनेमध्ये पुष्कळ मागण्या आहेत, आमची गारणं आहेत, आमचं रडणं आहेत, आमच्या विनंती आहेत, देवा असं कर, देवा तसं कर. परंतु प्रार्थनेचा दुसरा भाग हा देखील आहे की शांतपणे त्याच्यासमोर बसून त्याचं ऐकणे. आणि जो ऐकतो तो आशीर्वादित होतो. हालेलुया. जो ऐकतो तो आशीर्वादित होतो आणि देव त्याच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने काम करतो. आणि म्हणून आपण आज पाहणार आहोत, काय सांगितलं मी विषयाचं नाव, परमेश्वराचे ऐकणे. एक स्तोत्र आपण पाहूया. स्तोत्र संहिता अध्याय 81 13 आणि 14 वचन आपण वाचणार आहोत आणि 2 वचनावर आज आपण मनन करूया. स्तोत्र संहिता 81 13 आणि 14 काय म्हटले बघा त्या ठिकाणी. मिळालं सर्वांना? स्तोत्र संहिता 81 13 आणि 14. माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. मी तेव्हाच त्याच्या वैरांचा मोड करीन, त्यांच्या शत्रूवर मी आपला हात चालवेन. या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं 13 वचन, माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे का, म्हणजे त्या ठिकाणी देव आपली इच्छा प्रगट करत आहे किंवा देव त्याच्या मनातल्या गोष्टी सांगत आहे आणि तो काय म्हणतो, माझे लोक माझे ऐकतील तर, किंवा माझी मुले माझं ऐकतील, माझ्या मुली माझं ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. आणि वचन 14, मी तेव्हाच त्यांच्या वैऱ्यांचा मोड करीन, त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवेन. हालेलुया. मंडळी आमेन म्हणेल काय? देवाच्या प्रिय लोकांनो, 13वं वचन समजण्याच्या आधी मला 14वं वचन तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं. काय म्हटलेलं आहे, मी तेव्हाच. परमेश्वर या ठिकाणी काय म्हणतो, तेव्हाच. तेव्हाच म्हणजे केव्हा? तेव्हा म्हणजे तिथं काहीतरी काम आहे, काहीतरी करार आहे. जर तू असं करशील तर मी तसं करेन, जर तू ऐकशील तरच मी पण तुझं ऐकेन. म्हणून तिथं हा शब्द वापरलेला आहे. मी म्हणजे मी हा परमेश्वर आहे, त्याचं नाव आहे. आणि तो काय म्हणतो, मी तेव्हाच त्यांच्या वैऱ्यांचा मोड करेन. या ठिकाणी एक प्रॉमिस वर्ड आहे, म्हणजे अभिवचन आहे. आणि ते अभिवचन काय आहे की मी म्हणजे परमेश्वर आमच्या वैऱ्यांचा मोड करेन. आमचा वैरी कोण हो? बर, तुमचा वैरी कोण? नवरा? शैतान. शैतान म्हणून बास होत नाही प्रियांनो. तर आता मला बघायचं, तुम्हाला दाखवायचं की आमचा वैरी कोण. शैतान आहे बरोबर, परंतु साक्षात शैतान आमच्या समोर येऊन आमच्याशी वैर किंवा युद्ध करत नाही. मग आमचा वैरी कोण, तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग कदाचित तो कर्ज नावाचा वैरी असेल जो आम्हाला त्रास देतो, आजार नावाचा वैरी असेल,
भांडणारा वैरी असेल, शेजारच्या द्वारे त्रास देणारे लोक असतील, काहीतरी शारीरिक मानसिक टेन्शन असेल, व्याधी असेल, आणि मग या प्रकारचे जे वैरी आहेत की जे आम्हाला त्रासदायक आहेत, किंवा अशक्तपणा असेल, आमच्यावरती खोटा आरोप असेल, कदाचित आमच्या विरोधात खोटी साक्ष दिली जात असेल की ज्याचा परिणाम आमच्या कौटुंबिक आत्मिक शारीरिक जीवनावर होतो आणि आम्हाला त्याचा त्रास होतो. हे कोण आहेत? हे सगळे वैरी आहेत. झोप न येणे, निद्रानाश, हे काय आहे? हा वैरी आहे आमचा. झोप काढून घेतलेली आहे. मनाला स्वस्थता नाही, शांती नाही, रिकरिक आहे, किरकिर आहे, घरामध्ये अस्वस्थ वातावरण आहे. कधी कधी असं होतं का तुम्ही बाहेर जाता, काहीतरी काम करत असता आणि एकदम तुमचं मन रमलेलं असतं आणि अचानक आठवण येते आता घरी जायला पाहिजे. होतं का असं? आणि मग त्यावेळेस वाटतं आता कशाला घरी जायचं, घरी गेले की ती किरकिर चालू, घरी गेले की ती कटकट चालू, त्यापेक्षा अजून थोडा वेळ इकडे घालूया का? पण बळजबरीनं काय होतंय, घरी जावंच लागतं. का बरं असं होतं? ते अशांततेचं वातावरण हा वैरी आहे. बऱ्याच वेळा घराकडे जायची इच्छा होत नाही. कधी कधी पैसा आमचा वैरी बनतो, पैसेच नसतात आणि मग कोणाकडे मागू, कोण देईल का? आणि मग पैशाच्या बाबतीमध्ये आम्हाला निराशा येते, टेन्शन येतं. हा वैरी आहे. कधी कधी देणेकरी आमच्या पाठीमागे लागलेले असतात, आमचं देणं द्या, आमचं देणं द्या. तो वैरी आहे, ते त्रास आहे. लेकरांच्या बाबतीमध्ये लेकरांचं भविष्य उज्ज्वल होत नाही. बऱ्याच कुटुंबामध्ये एक तक्रार आहे, लेकरं आमचं ऐकतच नाहीत, मुलं ऐकत नाहीत. काय झालेलं आहे? शैतानाने त्यांना वापरलेलं आहे. कशासाठी? आमच्या विरोधात उभं राहण्यासाठी. मगाशी चांगलं वचन आम्हाला आलं, अरे तुझ्या आईवडिलांना बोललं जातं किंवा आईवडिलांची चेष्टा मस्करी केली जाते, उद्धटपणे बोललं जातं, उलटून बोललं जातं. काही ठिकाणी तर आईवडिलांना शिव्या दिल्या जातात. काही तुम्हाला कळतं का, तुला समजतं का? हे जे वक्तव्य आहेत त्यावेळेस ते ऐकताना जो मनाला त्रास होतो ना, तो त्रास वैरी आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांना, तुम्ही अभ्यास चांगला करता विद्यार्थी, परंतु शिक्षक काहीतरी खोडी करतो किंवा सहकारी आमचं काहीतरी त्रास आमच्या मनामध्ये, आमच्या शिक्षणामध्ये काहीतरी व्यत्यय आणतो, हा वैरी आहे. शेजाऱ्यासाठी तुम्ही चांगलं वागता, परंतु शेजारी तुमच्याशी नीट वागत नाही आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला होणारा त्रास हा तुमचा वैरी आहे. आणि वचन काय म्हणतं? तेव्हाच तुमच्या किंवा त्यांच्या वैऱ्यांचा मोड करीन. मोड करीन म्हणजे काय? मी त्या ठिकाणी त्यांचा नाश करून टाकेन किंवा त्या वैऱ्यांना बाजूला करून टाकेन, किंवा ती जी परिस्थिती, वैऱ्यासारखी परिस्थिती आहे, त्रासदायक गोष्टी आहेत, मी त्यांचा मोड करीन म्हणजे त्यातून तुम्हाला मी बाहेर काढेन. हालेलुया. आज परमेश्वर तुम्हाला बाहेर काढू इच्छितो, त्या त्रासातून, त्या वैऱ्याच्या जाचातून, त्या गुलामगिरीतून, ज्या तुम्हाला त्रासदायक आहेत, पीडादायक आहेत, अशा अवस्थेतून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढू इच्छितो. तुम्ही कोणच आमेन म्हणत नाही. आमेनचा अर्थ काय हो? का लवकर संपवा आणि घरी जावा? मी तुम्हाला काय शिकवत आहे, सांगत आहे, परमेश्वर तुम्हाला याच्यातून बाहेर काढण्यास समर्थ आहे किंवा काढू इच्छितो. आणि जेव्हा तुम्ही आमेन म्हणता, याचा अर्थ तुम्ही स्वीकारता त्या गोष्टीला, स्वीकारता त्या प्रॉमिस वर्डला, म्हणजे अभिवचनाला, की प्रभू आमच्या वैऱ्याचा मोड करेल आणि आम्हाला त्याच्यातून तो बाहेर काढेल. पुढे म्हटलेलं आहे, त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवेन. मग आम्हाला त्रास देणारे लोक आहेत ना, की ते त्रास देणारे आमच्यासाठी शत्रू आहेत. आणि कधी कधी आम्हाला असं वाटतं, देव यांचं का असं करत नाही तसं करत नाही. देवा बघून घे, तुम्हाला काय करायची गरज नाहीये. तुम्हाला त्या शत्रूला शाप द्यायची गरज नाही. तुम्हाला शत्रूला देवा ह्यांना घालून टाक आणि ह्यांचा नाश कर म्हणण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला काही महत्त्वाची गोष्टी करायच्या, ज्या नंतर आपण पाहणार आहोत. तुमच्या शत्रूचं काय करायचं ते देव करणार आहे. हालेलुया. म्हणून तो काय म्हणतो, त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवेन. याचाच अर्थ आहे की परमेश्वर तुमच्या बाजूने लढणारा परमेश्वर. हालेलुया. परमेश्वर तुमच्या बाजूने उभा राहणार आणि तुमच्यासाठी तो आपला उजवा हात चालवेल, धार्मिकतेचा हात चालवेल आणि त्या शत्रूला तुमच्यापासून लांब केल्याशिवाय तो शांत बसणार नाही. प्रेज द लॉर्ड. आता 13 वचनाकडे काय म्हणतो?
माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. देव त्याची इच्छा प्रगट करत आहे. आता माझे लोक कोण आहेत? तर माझे लोक म्हणजे देवाचे निवडलेले लोक. माझ्या लोकांमध्ये म्हणजे ती माझी मंडळी, माझं कुटुंब, माझा परिवार, माझा मुलगा किंवा माझी मुलगी. वचन म्हणतं ते जर माझे ऐकतील, तुम्ही जर देवाचं वचन ऐकाल किंवा देवाचं ऐकाल तर तो म्हणतो तर किती बरं होईल. बरं होईल ना? आईवडिलांना बरं वाटतं ना ज्यावेळेस लेकरं ऐकतात. परंतु 10 हाका मारल्या तरी गोधडी अजून बाजूला होत नाही. काय करायचं मग? आई काय म्हणते मग? लाता घालीन, उठ, बाजारात जायचंय, दुकानात जायचं आहे. सांगितलं जातं दुकानात जा, बाजारात जा, काहीतरी आणायचंय. ऐकलं जात नाही. हे न ऐकणं काय आहे? उद्धटपणा आहे. न ऐकणं हा रगीलपणा आहे. न ऐकणं स्वतःची इच्छा पूर्ण करणे. न ऐकणं म्हणजे पुढच्याचा आदर नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्या वागण्यातून प्रगट होतात. कुठल्या? न ऐकण्यात. आणि इस्रायल लोकांनी काय केलं होतं? हीच गोष्ट केली होती. देवाने जे त्यांना सांगितलं होतं त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि आपल्या स्वतःच्या इच्छेने ते वागायला लागले, चालायला लागले, बोलायला लागले. आणि म्हणून परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की माझे लोक माझं ऐकतील, इस्रायल माझं ऐकल तर किती बरं. पहिल्या मुद्द्यामध्ये जाणार आहोत, परमेश्वराची इच्छा त्याच्या लोकांकडून. पहिल्या मुद्द्याचं नाव आहे परमेश्वराची इच्छा त्याच्या. मग देवाची इच्छा त्याच्या लोकांकडून काय आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. मग आता आम्ही त्या ठिकाणी माझे लोक म्हणताना किंवा इस्रायल म्हणताना ते आम्ही बाजूला ठेवूया आणि असं म्हणूया की मंडळीकडून देवाची इच्छा काय आहे किंवा मंडळीकडून देवाची अपेक्षा काय आहे. देव मंडळीकडून काय अपेक्षा करतो? प्रियांनो, मंडळी या नात्याने आम्ही पाहत आहोत कारण आज आम्ही मंडळीमध्ये आहोत. महाविचार मंडळीमधून सुद्धा करूया, वैयक्तिक करूया आणि कौटुंबिक करूया. माझ्याकडून वैयक्तिक देव काय अपेक्षा करतो, माझ्या कुटुंबाकडून देव काय अपेक्षा करतो आणि मंडळी म्हणून मंडळीकडून देव काय अपेक्षा करतो. मग या वचनाप्रमाणे जर शिकायचं झालं तर मग इस्रायल लोकांकडून त्यावेळेस देवाची इच्छा काय होती, काय अपेक्षा होती की इस्रायलांना ते ऐकावं आणि करावं. म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे, इस्रायल लोकांनी देवाचं ऐकलं नाही आणि देवाने प्रगट केलेली इच्छा त्यांनी पूर्ण केली नाही किंवा ती समजून घेतली नाही आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे चाललेलं. मग आम्हाला पाहायला मिळतं त्यांनी काय ऐकलं नाही. त्या स्तोत्रामध्ये आपण पाहूया. 9वे वचन बघा काय म्हणतं. स्तोत्र 81 आणि वचन 9 मोठ्याने वाचा बरं. तुला अन्य देव नसावा, पुढे मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुला मिस्र देशातून बाहेर काढले. तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते बघेन. हा बस काय म्हटलेलं आहे 9वं वचन. तुला अन्य देव नसावा, तू परक्या देवांच्या पाया पडू नये. प्रियांनो, या ठिकाणी फार मोठी आज्ञा आणि देवाची इच्छा इस्रायल लोकांसाठी देवाने प्रगट केलेली आहे. आणि हेच वचन आम्हाला मोशेच्या नियमशास्त्रामध्ये दिसतं. अनुवादाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा निर्गमच्या पुस्तकामध्ये पाहिलं, निर्गम 20 मध्ये जर पाहिलं तर पहिली दुसरी आज्ञा जर तुम्ही वाचली तर त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे की मी तुझा देव परमेश्वर, माझ्यासमोर तुला अन्य देव किंवा परके देव नसावेत, तू त्यांच्या पाया पडू नये. आकाशात, आकाशाखाली पृथ्वीवर, पृथ्वीखाली जलाशी कशाची प्रतिमा करू नकोस, ही आज्ञा दिलेली आहे. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही हे ऐकावं, इस्रायलानं ते ऐकावं, समजून घ्यावं. आणि मग या ठिकाणी मला तुम्हाला दाखवायचं आहे की तो काय म्हणतो, तुला अन्य देव नसावेत. अर्थात याचा अर्थ असा आहे की देवाला सोडून देऊ नये, इस्रायलाने देवाचा त्याग करू नये आणि देवाचं महत्त्व कमी करू नये. ज्या वेळेस एक इस्रायल व्यक्ती किंवा एक विश्वासणारा व्यक्ती देव सोडून चुकीच्या गोष्टीच्या मागे जातो तर याचा अर्थ आहे की त्यानं पहिली गोष्ट देवाला नाकारलेला आहे. हालेलुया. दुसरं, ज्यावेळेस तो नाकारतो तर त्याचं महत्त्व कमी करतो, शून्य करतो. जर आई वडील महत्वाचे वाटत नाहीत तर ती मुलगी आई वडिला सांगते राहील का, प्रिय करा सांगते पळून जाईल. तुम्हाला काय वाटतं? हालेलुया.
तुमच्याविषयी नाही मी विचारत, त्या मुलीविषयी विचारतोय. तो मुलगा तिला म्हणतो चल आपण पळून जाऊया. आणि मग तिच्यासमोर प्रश्न असा आहे की त्याचं ऐकायचं का आई वडिलांकडे जायचं. आणि जर समजा ती पळून जाण्यामध्ये इंटरेस्टिंग आहे तर याचा अर्थ मला तुम्हाला सांगू द्या की ती पळून जाते, याचा अर्थ असा आहे की आई वडील तिच्यासाठी महत्वाचे नाहीत. ज्यांनी जन्म दिला, ठराविक वर्षापर्यंत तिला सांभाळलेलं आहे, पळून जाईपर्यंत तिची काळजी घेतली, सगळं दिलेलं आहे. आणि आता त्या एका मुलासाठी जर ती मुलगी आपल्या आई वडिलांना सोडते तर याचा अर्थ आहे की तिला तो मुलगा महत्वाचा आहे, जो नवीन आहे, जो रक्तातला नाही. आणि जे रक्ताचे नातेसंबंध ज्यांनी काळजी घेतली, ज्यांनी सांभाळलं, ते आई वडील तिच्यासाठी शून्य झालेले. हालेलुया. हा असाच प्रकार आहे. इस्रायल लोकांनी काय केलं, जिवंत देवाला सोडलं आणि मूर्ती बरोबर त्यांनी आपले नातेसंबंध जोडलेले आहे. परक्या देवांच्या त्यांनी काय केलेलं आहे, पाया पडलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की त्यांनी जिवंत देवाचं महत्व शून्य केलं. जो इस्रायलाचा परमेश्वर, नंतर पुढे ते स्तोत्र वाचतो, म्हणतो मी तुम्हाला मिसर देशातून सोडवलं, मी तुम्हाला आजारातून बरं केलं, मी तुम्हाला बंधनातून बरं केलं, मी तुम्हाला मृत्यू छायेतून बाहेर काढलं, मी तुम्हाला कर्जातून बाहेर काढलं, मी तुम्हाला समस्या अडचणीतून बाहेर काढलं, मी तुम्हाला त्रासातून बाहेर काढलं. तुम्ही विसरलं काय मला? होय, इस्रायल लोक विसरले आणि त्यांनी दुसऱ्या मूर्तीशी देवाची तुलना करून, देवाला बाजूला ठेवून मूर्तीची त्यांनी उपासना केलेली आहे. प्रियांनो, या ठिकाणी मला तुम्हाला दाखवायचं आहे की हीच परिस्थिती आज देखील आमच्या जीवनामध्ये घडत आहे की आम्ही देखील आध्यात्मिक जीवनामध्ये राहत असताना, आध्यात्मिक धार्मिक जीवन जगत असताना बऱ्याच वेळा देवाला नाकारतो का? मग देवाला नाकारतो कसं माहिती का? वचन आम्हाला समजतं परंतु वचनाप्रमाणे आम्ही वागत नाही, वचनाप्रमाणे कृती करत नाही, वचनाप्रमाणे आम्ही चालत नाही. यालाच म्हटलं जातं देवाला नाकारणं. वचन कोण आहे हो? वचन बायबल योहानमध्ये म्हटलेलं आहे, वचन स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्या वेळेस तुम्ही वचनाला नाकारता याचा आत्मिक जीवनामध्ये अर्थ असा आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताला नाकारता. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगतं? आता येशू काय म्हणतो, जसे आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, एकमेकांना क्षमा कर किंवा एकमेकांची क्षमा करा. हे वचन आहे, ही देवाची इच्छा आहे. आणि ज्यावेळेस कृती करायची वेळ येते त्यावेळेस आम्ही तसं करत नाही. याचा अर्थ आम्ही काय करतो, वचनाला नाकारतो. फक्त साक्षात मूर्तीच्याच पाया पडलं म्हणजे मूर्तीपूजा केली असं नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये हट्टीपणा हा मूर्तीपूजासारखा एक मूर्तीपूजेचं पाप आहे, तसं हे पाप आहे. रगीलपणा, देवाच्या वचनावर अविश्वास, देवाच्या वचनाला नाकारणं, वचन ऐकून त्याप्रमाणे कृती न करणं, हे देखील मूर्तीपूजाचं आहे. जे आत्मिक आहे ते दिसून येत नाही. आणि अशा प्रकारचे जर आमच्या जीवनात पाप असेल तर त्याचा अर्थ असा आहे आम्ही देवाचं ऐकत नाही. म्हणून प्रभूला प्रश्न पडला आणि तो म्हणतो, जर इस्रायल माझं ऐकेल आणि माझ्या मार्गाने चालेल तर किती बरे होईल. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, इस्रायलाला बाजूला काढूया आणि त्या ठिकाणी आता स्वतःचं नाव घालूया. मग आम्ही सुरुवात अशी करूया की मंडळी जर माझं ऐकेल तर किती बरं होईल, होईल की नाही. आता हे वचन अशा प्रकारे पूर्ण करायचं की माझे लोक हा जो शब्द आहे तिथं आपलं नाव टाकायचं आणि इस्रायल जिथं शब्द आहे तिथं आपलं नाव टाकून कोण वाचतंय ते वचन? हालेलुया. कोणच नाही. वचनाला लागूकरण करून घेणं किती गरजेचं आहे लक्षात घ्या. वाचा सिस्टर, दीपाली सिस्टर वाचा. दीपाली माझं ऐकेल, दीपाली माझं ऐकेल, माझ्या मार्गाने चालेल. नाव घ्या तिथं. दीपाली माझं ऐकेल. हा, दीपाली माझं ऐकेल. आता इस्रायलाच्या ऐवजी दीपाली माझ्या मार्गाने चालेल, हा, तर बरे होईल. हालेलुया. मग दीपाली जर देवाच्या इच्छेने चालते आणि मार्गाने चालते तर दीपालीसाठी 14 वचनामध्ये काय दिलेला आहे? आशीर्वाद दिला. मग तो काय म्हणतो? तेव्हा मी दीपालीच्या वैऱ्यांचा मोड करेन. हालेलुया. तेव्हा दीपालीचे जेवढे शत्रू असतील त्यांच्यावर मी हात चालवेन. मग त्यांनी वाचलं म्हणून त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी काय हो? मग
लक्षात येते तुमच्या? जोपर्यंत तुम्ही ते स्वतःवर घेत नाही ते वचन, तोपर्यंत ते आशीर्वाद पण तुमच्यावर येऊ शकत नाहीत. दुसऱ्याचं नाव घेतलं आणि आम्हाला ऐकायला बरं वाटतं का? त्यांनी वाचू द्यात. म्हणजे याचा अर्थ असा का दीपाली त्या वचनाप्रमाणे चालत नाही? प्रियांनो, ते एक उदाहरण आहे. परंतु आत्मिक जीवनामध्ये देवाची इच्छा आहे की आम्ही त्याचं ऐकावं. कितीतरी वेळा मी तुम्हाला शिकवलेलं आहे की आपलं चर्च किती वाजता आहे? किती वाजता आहे? 11:15 वाजता. मग 10:30ला आपलं चर्च आहे. आपण किती वाजता पाहिजे? 10:30ला पाहिजे किंवा 5 मिनिट आधी यायला पाहिजे. लक्षात घ्या, रॅप्चरच्या वेळेला तुम्ही असं म्हणू शकत नाही, प्रभू थांब जरा 2 घागरी भरून ठेवतो. प्रभू म्हणतो मी तुला जीवनाचं पाणी द्यायसाठी न्यायसाठी आलेलं आहे, तू त्या जगातलं पाण्याकडे काय बसले? सिरियस व्हा. देवाची इच्छा की आम्ही त्याचं ऐकावं. बघा, एक वचन आपण पाहणार आहोत. प्रगटीकरण 2 अध्याय 29 वचन जरा काढा. प्रगटीकरण अध्याय 2 आणि 29 वचन काय सांगतं या ठिकाणी? प्रगटीकरण शेवटचं पुस्तक आहे, उत्पत्तीकडे शोधू नका. लास्ट एकदम शेवट, अध्याय 2 आणि वचन 29 काय म्हटलंय? आत्मा मंडळास काय म्हणतो? आत्मा मंडळास काय म्हणतो? हे ज्याला कान आहेत तो ऐको. मिळालं? काय म्हणलेलं आहे? आत्मा मंडळास काय म्हणतो? देवाचा आत्मा संदेशाच्या द्वारे बोलतो आणि तो काय म्हणतो? ज्याला ऐकाव्यास कान आहे तो ऐको. परंतु देवाची इच्छा आहे मंडळीनं ऐकलं पाहिजे, परंतु मंडळी ऐकत नाही. आता प्रश्न असा आहे, असा कोणता प्राणी आहे का तुम्हाला माहित आहे का? पशु, प्राणी, पक्षी काय की ज्याला कान नाहीत? कान नसणारा कोण आहे? साप. त्याला वचन ऐकायला येत नाही, त्याला काहीच ऐकायला येत नाही. आणि जी मंडळी वचन ऐकत नाही, जो परिवार देवाचं ऐकत नाही, जो व्यक्ती देवाचं ऐकत नाही, तो कोण आहे? तो सापाचा नातेवाईक आहे. साप कोण आहे? शैतानाचं प्रतीक आहे. बाप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस यार्देन नदीमध्ये बाप्तिस्मा देत होता, त्यावेळेस बरेच लोक आले. त्यावेळेस शास्त्री परुषी काही लोक सुद्धा बाप्तिस्मा घ्यायला आले. पश्चातापाचा बाप्तिस्मा आम्हाला घ्यायचा. त्यावेळेस माहिती का तो योहान काय म्हटला? अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्हाला देवाच्या भावी क्रोधापासून पाळाव्यास कोणी लावले? कोण होते ते? ते माणसंच होते. परंतु तो योहान त्यांना काय उच्चार करतो? अहो सापाच्या पिल्लांनो. ते काय सापापासून जन्मलेले होते का? नाही. परंतु आध्यात्मिक गोष्टीत जर पाहिलं तर त्यांचा बाप कोण होता? शैतान. ते शैतानाचं ऐकत होते, ते देवाचं ऐकत नव्हते. ते ढोंगी होते. बाप्तिस्मा घ्यायला आले, परंतु हृदय त्यांचं चेंज झालं नव्हतं, पश्चातापाने भरलं नव्हतं. ते देवाचं वचन ऐकायला तयार नव्हते. लोकांना दाखवण्यासाठी चला आम्ही पण बाप्तिस्मा घेतो, लोकांना दाखवण्यासाठी चला आम्ही चर्चमध्ये येतो, लोकांना दाखवण्यासाठी चला आम्ही एवढी देणगी चर्चमध्ये देतो, लोकांना दाखवण्यासाठी आम्ही किती धार्मिक आहे असं म्हणून त्या धार्मिकासारखी आम्ही प्रार्थना करतो. परंतु दुसऱ्याला तुच्छ लेखतो. त्याचं काय? वचन न ऐकणे याचा अर्थ आहे की त्यांनी आपले कान बंद केलेले आहेत आणि वचन फक्त एकच व्यक्ती ऐकत नाही, तो म्हणजे शैतान आहे. मग जी मंडळी किंवा जो परिवार देवाच्या वचनाला तुच्छ लेखतो किंवा देवाच्या वचनासाठी आपले कान बंद करतो, लक्षात ठेवायचं, तो शैतानाचा पाहुणा आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु जर योहानाच्या सुवर्तमानमध्ये जर गेलं तर येशू त्या ठिकाणी म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. हालेलुया. जाऊया योहान सुवर्तमान त्याचा 10वा अध्याय 3 ते 5 वचन आपण वाचणार आहोत. योहान सुवर्तमान 10वा अध्याय 3 ते 5 मोठ्याने वाचा जरा. नव्या करारामध्ये 4थं सुवर्तमान आहे. योहान याचा अध्याय 10 3, 4, 5 वचन काय म्हणतं? त्याच्यासाठी द्वारपाळ उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो. बरोबर. त्यांना बाहेर नेतो. पुढे तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर
त्यांच्यापुढे चालतो, मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ऐकतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्यांची वाणी ओळखली नाही. बस, हालेलुया. लक्षात आलं तुमच्या? येशू ख्रिस्त काय म्हणतो? माझं भाषण तर थोडं वेगळं आहे. तिथं म्हटलं 3रं वचन, त्याला द्वारपाळ दार उघडतो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात, तो आपल्या मेंढरास ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो व त्यास बाहेर नेतो. वचन 4, आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. वचन 5, ती परक्याच्या मागे जाणार नाही, तर त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखत नाही किंवा परक्याची वाणी ऐकत नाही. आता या ठिकाणी जो शब्द प्रयोग आहे वचन 3 मध्ये, मेंढरे त्याची वाणी ऐकतात. हालेलुया. कुठली मेंढरे? देवाची मेंढरे. परंतु शेरडे जे आहेत की नाही, सापाची पिल्ले जे पिलावळ जे आहे की नाही, ती देवाचं वचन ऐकत नाही. ते काय म्हणतात माहिती का? संदेश असा दिला तसा दिला. कोण? सापाची पिल्ले. परंतु मेंढरे जे आहेत ते काय करतात? वचन ऐकतात. तो सरळ सरळ साक्ष देतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. तिथं म्हटलेलं आहे, ते मेंढरे त्याची वाणी ऐकतात. त्याची वाणी म्हणजे कोणाची? परमेश्वराची. वाणी म्हणजे वचन. आणि इथं फार महत्वाचा शब्द दिलाय की ऐकतात, म्हणजेच मेंढरांना कान आहे. हालेलुया. आणि ज्याला बायबल काय म्हणतं? ज्याला कान आहे तो ऐको. म्हणजेच ज्या मेंढरांना कान आहे ती मेंढरं ऐकतील. पण तुझे मेंढरं असून सुद्धा ऐकत नाहीत, ते कोण आहेत? ते शैतानाचे पिल्ले आहेत. प्रियानो, जर तुम्ही म्हणता मी देवाचा आहे, तर साक्ष यायला पाहिजे, देवाने सांगायला पाहिजे की हे माझं मेंढरू माझं ऐकतं. का चुकार मेंढरू, उद्धट मेंढरू, रगील मेंढरू असं काही आहे का तुमच्या बाबतीत? नाही. त्यानं म्हणायला पाहिजे ही माझी मुलगी किंवा हा माझा मुलगा, ही माझी मंडळी माझं ऐकतात. परक्याची वाणी ते ऐकत नाहीत. परका कोण आहे? परका शैतान आहे. परका कोण आहे? तो शत्रू आहे. परका कोण आहे? ते जग आहे, जगातल्या गोष्टी आहेत. परंतु जे देवाचे लोक आहेत, देवाचं ऐकतात, ते जगाचं ऐकत नाहीत. हालेलुया. तुम्ही चर्चला निघाला आणि पाहुणे आले, मग काय करणार तुम्ही? हा कॉमन प्रश्न आहे, घडतं नेहमी असं चर्चच्या वेळेस किंवा चर्चच्या आदल्या दिवशी शनिवारी पाहुणे येतात, मग काय करायचं? रविवारी चर्चला जायचं का नाही जायचं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? आहे की नाही? ते म्हणतील तुम्ही बसा आम्ही जाऊन येतो, असं काय आहे का? जर खरंच तुम्हाला वचनाची आवड असेल तर तुम्ही वचन ऐकायचं बंद करणार नाही. त्यावेळेस तुम्ही काहीतरी मार्ग काढा. राधानगरी चर्चमध्ये आमचा नियम होता कडक एकदम, पाहुणा मेवना कोणी येऊ देत, जर रविवारी आला सुट्टी आहे म्हणून तर आम्ही तिथं नियम ठेवला होता, एक पाहुण्यांना घेऊन चर्चला यायचं सरळ, पाहुण्यासाठी गप्पा मारत रविवारी घरात बसायचं नाही. जर ते पाहुणे यायला तयार नसतील तर दुसरा मार्ग आहे, पाहुण्यांना रात्री किंवा सकाळी तुम्ही काय करा, सगळं जेवणाचं साहित्य हातात द्या, त्यांना सांगा जेवण करत बसा, आम्ही चर्चला जाऊन येऊ. हालेलुया, हालेलुया. हे खोटं नाही, हे खरं आहे. आमचे चर्च लोक असंच करत होते. सगळ्यांनी पाहुण्याला आधी सांगितलं होतं, यायचं असेल तर चर्चला यायचं, नसेल तर घरात बसायचं. तुमच्या बरोबर रविवारचं चर्च बुडवून आम्ही जेवण पाणी करत बसणार नाही. जे काय असेल ते चर्च संपल्यानंतर. कडक शिस्त होती ती, कारण देवाचं वचन, देवाची वाणी आमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण जो व्यक्ती देवाच्या वचनाकडे कान देतो, बायबल म्हणतात त्याचं कल्याण होतं. जो त्याच्या वाणीकडे लक्ष देतो तो आशीर्वादित होतो, कारण पुढचे आशीर्वाद सगळे या कानामध्ये आहेत. मार्था आले काय म्हणले, प्रभू हालेलुया, मरियाला सांग ना जरा मला मदत करायला. काय हो, घरातल्या कामामध्ये मदत करणं वाईट आहे का, चुकीचं आहे का? नाही. परंतु ती वेळ कुठली होती? ती वचन ऐकण्याची वेळ होती.
मार्था त्या ठिकाणी स्वयंपाकाच्या जगाच्या गोष्टीमध्ये अडकलेली आहे, तर मरिया प्रभूकडे बसून वचन ऐकत आहे. ऐकणं फार गरजेचं आहे. रविवारचा चर्चमध्ये येऊन संदेश ऐकणं फार गरजेचं आहे. वचन ऐकणं तेवढं महत्वाचं आहे जेवढं आमच्यासाठी आशीर्वाद महत्वाचा आहे. आणि आशीर्वाद तोपर्यंत येत नाही जोपर्यंत वचन कानामध्ये येत नाही. म्हणून प्रभूने प्रश्न विचारला, माझे लोक माझं ऐकतील तर किती बरं होईल. माझ्या मार्गाने चालतील, मी सांगितलेल्या माझ्या इच्छेने जर चालतील तर किती बरं होईल. देवाच्या प्रियांनो, बरं तेव्हा होतं ज्यावेळेस देवाच्या वचनाप्रमाणे चाललं होतं. मग तो म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, ती परक्याचं ऐकत नाही. तुम्ही कोणाचं ऐकता? तुम्ही मोबाईलचं ऐकत बसता का? तुम्ही नातेवाईकांचं ऐकत बसता का? तुम्ही परिस्थितीचं ऐकत बसता का? तुम्ही शेजाऱ्यांचा सल्ला घेत बसता का? त्यांचं ऐकतं का? प्रियांनो, बंद करा ह्या सगळ्या गोष्टी आणि देवाचं ऐकायला शिका. देवाच्या वाणीकडे तुमचे लक्ष असायला पाहिजे. आणि मग तो काय म्हणतो, त्या लोकांनी काय केलं? देवाचं ऐकलं नाही, आज्ञा पालन केली नाही, त्यांनी मूर्तीपूजा केली आणि मग त्यांच्यावरती संकट आलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकायचं चुकवता, संदेश चुकवता, देवाच्या वाणीकडे वैयक्तिक दुर्लक्ष करता, लक्षात घ्या ती मूर्तीपूजा आहे तुमच्यासाठी. जरी साक्षात तुम्ही मूर्तीच्या पुढे नसाल, परंतु आत्मिक जीवनामध्ये जे देवाच्या विरोधातल्या गोष्टी करता त्या सगळ्या मूर्तीपूजेच्या पापा समान आहेत. आणि ज्यावेळेस पाप आणि त्या मूर्तीपूजेच्या गोष्टी येतात त्यावेळेस शाप तिथे येतात. मग इस्रायल लोकांवरती काय झालेलं आहे? शत्रूचा हात पडला. इस्रायल लोकांनी ज्या ज्या वेळेस देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष केलं, देवाने त्यांना शत्रूच्या हातामध्ये सोपवून दिलं. ज्या ज्या वेळेस त्यांनी देवाच्या वचनाचा धिक्कार केला, देवाने शत्रूच्या हातामध्ये त्यांना दिलं, गुलामगिरीमध्ये पाठवलं, आजारामध्ये, त्रास, पीडामध्ये घातलं. का? तुम्ही ऐकत नाही. कधी कधी जे आजार येतात ना, समस्या अडचण येतात ना, त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की जो व्यक्ती देवाकडं कान देत नाही, देवाच्या वचनाला तुच्छ लेखतो, ऐकत नाही, शत्रू त्यांच्यावरती वार करतो. देव परमिशन देतो, बघतो, ठीक आहे तू त्याला त्रास दे, परंतु तो काय म्हणतो, जर ते ऐकतील, तो वचन 14 मध्ये मग तो म्हटलं, मी तेव्हाच केव्हा वचन स्वीकारेल तेव्हा, वचनाचा आदर केला जाईल तेव्हा, देवाच्या इच्छेप्रमाणे चालतील तेव्हा, देवाच्या संदेशाचा सौम्यतेने स्वीकार करतील तेव्हा मी त्यांच्या वैऱ्यांचा मोड केला. हालेलुया. मग तुमचा वैरी तुमच्या शरीरात असेल, मनात असेल, पैशामध्ये कुठे असू द्या, प्रभू म्हणतो मी त्याचा मोड करीन, मोडून टाकीन त्याला. नाही, केवढा मोठा देवाचा आश्वासन आहे, प्रॉमिस आहे. मी त्यांच्या वैऱ्यांचा मोड करेन, मी त्या आजाराचा मोड करेन, मी त्या कर्जाचा मोड करेन किंवा त्या सर्व बंधनाचा मोड करेन आणि त्यांना मी बाहेर काढेन. तुम्हाला आणि मला त्या परिस्थितीला बदलता येत नाही प्रियांनो. तुम्ही आणि मी शत्रूचा सामना, त्या शैतानी गोष्टीचा सामना करू शकत नाही, परंतु आमचा परमेश्वर श्रेष्ठ आहे. तो म्हणतो तुला काही करायची गरज नाही, मी तुझ्या बाजूने लढेन. हालेलुया, हालेलुया. शत्रू कोण आहे तुमचा शोधा. तुमच्यामध्ये त्रास देणारा तुम्हाला कोण आहे त्याची चौकशी करा. काय मला या गोष्टीतून त्रास होतो का? मग जर त्रास होत असेल तर मग मी कुठेतरी कमी पडलेला आहे, आणि जर कमी पडलेलं आहे तर मला वचन ऐकणं गरजेचं. नीतिसूत्रे जरा काढूया आपण. नीतिसूत्रे 3रा अध्याय, पहिलं वचन काय म्हणतं बघा. नीतिसूत्रे 3रा अध्याय, पहिलं वचन आणि 11 वचन. माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागवत. काय सांगतं वचन? माझ्या मुला. आणि स्तोत्रामध्ये काय म्हटलंय? माझे लोक. लोक म्हणजे संपूर्ण राष्ट्र, संपूर्ण मंडळी. आणि माझ्या मुला म्हणजे तो वैयक्तिक बोलत आहे. तुमचं नाव लिहा त्या ठिकाणी. कसं वाचणार सृष्टी ते? माझ्या मुली आणि पुढे नाव घेऊन ते वचन पूर्ण करायचं. कसं असेल? हा हा
आज्ञा वागत. हा बरोबर आहे नाही का. प्रत्येकाचं नाव यायला पाहिजे त्या ठिकाणी. तो काय म्हणतो, माझं धर्मशास्त्र विसरू नको, माझ्या मुली किंवा माझ्या मुला. प्रत्येकाचं वैयक्तिक नाव त्या ठिकाणी घ्या आणि वाचा. तो म्हणतो तुझ्या चित्तात, चित्तात म्हणजे कशात हो, चित्त म्हणजे काय, मन. तुझ्या मनात माझ्या आज्ञा वागोत. तुझ्या मनात माझं वचन असो. जे कानाने ऐकलं ते मनामध्ये यायला पाहिजे. पण झालंय काय माहिती का, कानात वचन आहे पण मनात दुसरंच कोणतरी बसले हो. मन दुसरीकडेच भटकायला लागले. मग उठता बसता तिचा किंवा त्याचा विचार कुठं, मनात. मग ती अशी असेल, तो तसा असेल, आता काय करत असेल, आता उठला असेल का झोपला असेल, तिचा किंवा त्याचा विचार. मग काही जण म्हणतील आमच्या डोक्यासारखा पैशाचाच विचार, पैसा कसा येईल, कसा वापरायचा, कुठं ठेवायचा, मग कसा मिळवायचा. कर्जवाल्याच्या मनात तेच, कसं फेडायचं, कसं ऋण काढायचं आणि मग कुठनं पैसे येतील. आजाराच्या मनात तेच, आता माझा आजार बरा होईल का, मी कसा बरा होईल. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी मनात आहेत परंतु वचन मनात नाही. पण वचन जर मनामध्ये असेल, वचन आमच्या मनामध्ये जर आम्ही घेत असेल तर तो म्हणतो वचन 2 मध्ये, कारण त्यापासून, कशापासून, धर्मशास्त्रापासून, वचनापासून, देवाच्या वाणी ऐकण्यापासून तो म्हणतो दीर्घायुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. हालेलुया. मनात काय हो, नाही का, काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात, आहे का नाही. दुसऱ्याचं मनातलं ओळखायची लय हौस असते, पण स्वतःच्या मनात काय चाललंय ते आम्ही कुणाला कळू देत नाही जरा सुद्धा. परंतु देव आमचं मन तपासतो, देव मन आमचं बघतो, चेक करतो. तो मनाची हृदयाची झडते घेणारा, पारख करणारा परमेश्वर आहे. आणि मग तो काय म्हणतो, माझे धर्मशास्त्र विसरू नकोस. देवाच्या प्रिय लोकांनो लक्षात घ्या, तुमचं मन हे जग आणि जगाच्या गोष्टी, नातेसंबंध, पैसा, आधारपण याने भरलेलं नसावं, तर तुमचं मन देवाच्या वाणीनं, वचनानं, धर्मशास्त्रानं भरलेलं असेल. कारण त्याच्यापासूनच आशीर्वाद येतात. शास्त्र म्हणतं, मी त्यांच्या शत्रूचा मोड करीन, मी त्या आजाराचा मोड करीन. केव्हा, ज्यावेळेस ते माझी वाणी ऐकतील. ते पुढं काय म्हटलं, 11 वचन बघा काय म्हटलेलं आहे. नीतिसूत्र 3:11 मध्ये, माझ्या मुला परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नकोस आणि त्याच्या शासनाला कंटाळू नकोस. म्हणजे परमेश्वराचं शिक्षण म्हणजे देवाचं वचन, त्याच्यामध्ये आलेलं मार्गदर्शन, त्याच्यामध्ये आलेली शिस्त, त्याच्यामध्ये असणारा कडकपणा, त्याच्यामध्ये असणारं सौम्यता, त्याच्यामध्ये असणारं दिशादर्शन, त्याच्यामध्ये असणारी देवाची इच्छा. तो म्हणतो तुच्छ मानू नकोस. काय सारखं सारखं संदेश ऐकायचा, जरा थिएटरला जाऊन येऊया ना आपण रविवारी. रोजच आम्ही वचन ऐकतो, कोणतरी ग्रुपवर पाठवतं, उठता बसता सारखं तेच तेच. जरासं ह्याला बाजूला ठेवूया, आज कुठं जाऊया मग, काय प्लॅन आहे आजचा. सारखं सारखं वचन वचन काय आहे, हे काय माहिती आहे का, वचनाला तुच्छ मान्य आहे. कंटाळा आला वचनाचा अर्थ, बास वचन, बास रविवारचं चर्च, एक दिवस सुट्टी घ्या, घरामध्ये लोळत पडूया. नाही, देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही तुच्छ करता, त्याचा वेळ तुच्छ मानता, तर लक्षात घ्या, शैतानी शाप आणि अटॅक तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. परंतु जो देवाच्या वचनाकडे लक्ष लावतो, शास्त्रवंत, त्याचं कल्याण होतं. कल्याण तुमच्या ऐकण्यामध्ये आहे. 4था अध्याय, नीतिसूत्र 4था अध्याय आणि वचन 4 पासून वाचा. 4, 5, 6 मध्ये काय म्हटलं बघा. ते सोडू नकोस, म्हणजे ते तुझे रक्षण करेल. त्याची आवड धर, म्हणजे ते तुझा सांभाळ करेल.
आता 6व्या वचनाकडे या आणि आपण प्रार्थना करणार आहोत. काय म्हटलेलं आहे? ते सोडू नको म्हणजे ते तुझे संरक्षण करेल. कोण हो? वचन. कोण? देवाची वाणी. कोण? वचनाचा शिक्षण, वचनाचा संदेश. तो म्हणतो त्या शिक्षणाला तुच्छ मानू नकोस किंवा त्याला सोडू नकोस. ते आपल्या हृदयात घे, मनामध्ये घे, तुझ्या जीवनामध्ये घे. म्हणजे ते काय करतील? तुझं संरक्षण करतील. हालेलुया. तुम्हाला बॉडीगार्डची गरज नाही बरं का. तुमचं बॉडीगार्ड कोण? देवाचं वचन. ते तलवार आहे, ते सुरक्षा कवच आहे. म्हणून वचन वाचा म्हणजे वाणी ऐका देवाची. मग ऐकणं म्हणजे काय? शेवटच्या टप्प्यात ऐकणं म्हणजे काय हो? मग तुम्ही म्हणाल आम्ही रोज देवाचं वचन ऐकतो. ऐकणे याच्यामध्ये फरक आहे. एक, ऐकणे म्हणजे नुसतं ऐकणे, त्याच्यावर काही प्रतिक्रिया नाही, काही करणं नाही. आणि दुसरं ऐकणे म्हणजे त्याप्रमाणे कृती करणे. झालं काय माहिती आहे का? आम्ही नुसतं ऐकतो पण कृती करत नाही. दुसरा भाग कसा आहे? ऐकणे ते समजून घेणे आणि त्याच्याप्रमाणे वागणे. उदाहरणार्थ जर वचन म्हणतं एकमेकांना क्षमा करा, मग हे तुम्ही ऐकलं का? ऐकलं. मग क्षमा करा हे ऐकलं असेल तर देवाची इच्छा आहे तुम्ही प्रत्यक्षात आता कृतीमधून ते दाखवायचं देवाला. आणि देव ज्याला सांगतो तुला क्षमा करायची त्याला तुम्ही निसंकोचपणे क्षमा करायची. क्षमा करायला होतं का? फार अवघड गोष्ट. मी का त्याला सॉरी म्हणू? मी काय क्षमा करायची? मी काय चुकलेलं नाही. परंतु लक्षात घ्या, येशू सुद्धा चुकलेला नव्हता, तरी देखील त्याने शत्रूला क्षमा केलेली आहे. हालेलुया. आणि तोच येशू आम्हाला शिकवतो की तुला क्षमा करायची. ज्यावेळेस तुम्ही वचनाप्रमाणे कृती करता, लक्षात घ्या ते वचन तुमचं संरक्षण करतं. वचन तुमचं संपूर्ण जीवनाला कव्हर करतं आणि सर्व शैतानी अटॅक, गोष्टी, शाप याच्यापासून ते तुम्हाला सुरक्षित ठेवतं. पुढं म्हटलेलं 6व्या वचनामध्ये त्याची आवड धर म्हणजे ते तुझा सांभाळ करेल. हालेलुया. आई सुद्धा मुलाचा एवढा चांगला सांभाळ करू शकत नाही एवढं वचन सांभाळ करतं. हालेलुया. काय म्हटलं जुन्या करारामध्ये, यशायाच्या पुस्तकामध्ये, जन्म दिलेली आहे आपल्या बाळाला विसरेल का? किंवा तिला त्याचा विसर पडेल काय? पोटच्या पोराचा विसर पडेल? पाठीमागं बाळ घेऊन बसलं ना कोणतरी, विसरणार काय बाळाला? जाऊ देत, पडू देत तिकडं. पहिले मी जेवून घेते, पहिले मी खाते, मग बाळाला बघूया असं म्हणाल काही? पण शास्त्र म्हणतं बाळाचा विसर पडेल. आई आपल्या बाळाला विसरेल पण मी तुझा देव परमेश्वर तुला विसरणार नाही. हालेलुया. तळ हाताच्या फोडाप्रमाणे आणि डोळ्याच्या भावलीप्रमाणे मी तुला सांभाळेल, सुरक्षित. कोण सांभाळतं? इथं म्हणतं देवाचं वचन. वचन कोण आहे? वचन स्वतः देव आहे, येशू ख्रिस्त आहे. आणि ज्यावेळेस ते वचन माझ्यामध्ये येतं त्यावेळेस ते माझा सांभाळ करतं. वचन ज्यावेळेस तुमच्या आतमध्ये येतं, संदेश तुम्ही आतमध्ये घेता, त्यावेळेस वचन तुमचं सांत्वन करतं. वचन तुम्हाला दिशा ज्ञान देतं, कुठं जायचं, कसं जायचं, काय करायचं, काय निर्णय घ्यायचा. ज्यावेळेस वचन तुमच्यामध्ये येतं त्यावेळेस ते तुम्हाला मॅच्युअर करतं. मॅच्युअर म्हणजे आत्मिक आणि शारीरिक जीवनामध्ये प्रौढ करतं. ज्यावेळेस तुम्ही प्रौढ बनता ना त्यावेळेस तुमचे निर्णय चुकत नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही आत्मिक जीवनामध्ये आणि शारीरिक जीवनामध्ये वचन नसेल तर तुम्ही लहान बाळासारखं असता, ज्याला काहीच समजत नाही. झालंय शरीरानं मोठं परंतु मेंदूनं कसा वाजत? लहान. वचन तुम्हाला प्रौढ करतं. वचन तुम्हाला देवाबरोबर चालण्याला, राहण्याला मार्गदर्शन करतं. वचन तुम्हाला शिस्त लावतं. म्हणून तो म्हणतो स्तोत्रामध्ये, माझे लोक माझी वाणी ऐकल तर किती बरं. कारण तिथं देवाने आशीर्वाद द्यायचा ठरवलं, देवाने तिथं चमत्कार करायचं ठरवलेलं, देवाने तिथं तुमच्या प्रार्थनेचं उत्तर द्यायचं ठरवलेलं आहे. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही त्याला ऐकता तेव्हा. जाता जाता सांगू द्या प्रियानो, तुमचं मन वचनाविषयी आणि संदेशाविषयी कधी कठीण करू नका. वचन ऐकायला तुम्ही कधी टाळाटाळ करू नका. शक्य तेवढं रविवारचं कधी मला वचन ऐकायला मिळेल, मी चर्चला जाईन, याच्याकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे.
तुम्ही असा पळवाट मार्ग काढू नका. आज रविवार आहे, मग एकच सुट्टी मिळते आम्हाला. विद्यार्थी म्हणतील 6 दिवस आम्ही वर्गात असतो, एकच सुट्टी आम्हाला. कामाचे म्हणतील काम आम्ही 6 दिवस करतो, एकच दिवस सुट्टी आहे. एकच दिवस देवासाठी तुम्ही का देऊ शकत नाही? 7 दिवस तुमच्यासाठी आहेत, त्या एक दिवसातला 1 तास देवाच्या वचनासाठी देऊ शकत नाही का? हालेलुया. जर तुमच्या शत्रूचा मोड व्हायचा असेल, जर तुमचे बंधनं तुटायचे असतील, तर तुम्हाला वचन ग्रहण करणं गरजेचं आहे. या प्रेरणा आपण आपल्या जागेवरती उभा राहाव्या आणि स्वतःला देवाच्या समोर घेऊन जाऊया आणि परीक्षा करूया, पश्चाताप करूया, चेक करा. काय मी वचनाला पहिलं स्थान माझ्या जीवनात दिलेलं आहे का? माझ्या मनात मी वचनाला पहिलं स्थान दिलेलं आहे का? मी जगाला आणि जगाच्या गोष्टीला माझे कान लावलेले आहेत का? निंदा चाडी याच्याकडे मी माझे कान दिलेले आहेत का? असं असेल तर देवाला आज क्षमा मागा आणि म्हणा, प्रभू मला क्षमा कर, मी माझे कान तुझ्याकडे लावले नाही. प्रभू मला क्षमा कर, मी वचनाकडे दुर्लक्ष केलं असेल. आणि पश्चाताप करून क्षमा मागून प्रभूला सांगा की आजपासून, या क्षणापासून प्रभू मी तुझे वचन ऐकेन, तुझं वचन मी स्वीकारतो, तुझं वचन मी समजून घेतो, तुझ्या वाणीकडे मी आपले चित्त लावतो. प्रभू माझं साहेब. आणि ज्यावेळेस तुम्ही तसं करता तर वचन आम्ही पाहतो. स्तोत्र 81, 13, 14 वचन म्हणतं, मी त्यांच्या शत्रूचा तेव्हाच मोड करीन, मी त्यांच्या शत्रूचा विमोड करून टाकीन. परमेश्वर तुमची बंधनं तोडण्यास समर्थ आहे. त्याला हाक मारण्याची, सांगण्याची गरज नाही, प्रभू मला बंधमुक्त कर. फक्त तुम्ही वचनाला स्थान द्या, आपोआप ते वचन तुम्हाला मुक्त कर. स्वर्गातून पाहणारे आमच्या जिवंत सेनाधीश बापा, परमेश्वराची वाणी ऐकणं किती गरजेचं आणि महत्वाचं आहे आज तो आम्हाला दाखवतोस. होय प्रभू, ज्यावेळेस इस्रायल लोकांनी तुझ्या वाणीकडे दुर्लक्ष केलं, ते शत्रूच्या हातामध्ये पडले, ते गुलामगिरीमध्ये गेले, बंदिवासामध्ये गेले, ते त्रास आणि छळामध्ये गेलेले आहे. परंतु ज्यावेळेस त्यांनी तुझी वाणी ऐकली, तू त्यांच्या शत्रूपासून त्यांना सोडवलं, तू त्यांना गुलामगिरीतून बाहेर आणलास. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. आज बऱ्याच आदमी गुलामगिरीमध्ये, बंधनामध्ये आम्ही, आमच्या पुष्कळ जण आहेत. याचं कारण काय? तर कदाचित आम्ही त्यांनी तुझी वाणी ऐकली नसेल, तुझ्या वाणीकडे दुर्लक्ष केलं असेल, तुझ्या वचनांचा अपमान केला असेल, अविश्वास दाखवला असेल. आम्ही पश्चाताप करतो आणि प्रार्थना करतो येशूच्या नावात आम्हाला क्षमा कर. प्रभू आज आम्ही आरोळी मारतो, आमच्यावर दया कर, क्षमा कर. आजपासून आम्ही निर्णय घेतो, आमचं कान, आमचं चित्त, आमचं मन आम्ही तुझ्या वचनाकडे लावतो. प्रभू आम्ही तुझ्या वचनाला आमच्या हृदयामध्ये घेतो, आम्हाला क्षमा कर, आम्हाला तुझी कृपा पुरव की आम्ही तुझ्या वचनाचा स्वीकार करतो. प्रभू मी प्रार्थना करतो, आज ज्याने ज्याने पश्चाताप केला, येशूच्या नावाने तू त्यांना आशीर्वादित कर. आणि आज त्यांचे काही शत्रू असतील, बंधनं असतील, आजारपण, टेन्शन, निराशा असतील, तुझ्या वचनाप्रमाणे त्यांना तू बंधमुक्त कर येशूच्या नावाने. त्यांच्या शत्रूचा मोड करून टाकतो आणि त्यांना दाखव की ज्यावेळेस तू ते तुझं ऐकतात त्यावेळेस तू त्यांचं कसं कार्य करतोस. प्रभू धन्यवाद करतो, मी या सर्वांसाठी प्रार्थना करतो. त्यांनी निर्णय घेतला तर निर्णयात टिकून राहण्यासाठी तुझी कृपा कर. त्याचप्रमाणे मी प्रार्थना करतो, हा व्हिडिओ आणि हा संदेश जे ऐकत असतील, आज त्यांच्या जे काही बंधनं असतील तर आज ती बंधनं तुटू दे तुझं वचन ऐकण्याच्या द्वारे. येशूच्या नावामध्ये प्रभू तू त्यांची देखील भेट घे आणि प्रभू त्यांची सर्व बंधनं तुझ्या वचनाच्या द्वारे तुटली जावीत असं दैवपणे कर. आज आम्ही विश्वास धरतो की आमची बंधनं तुटलेली आहेत, शत्रूवर तू चाल केलेली आहे आणि आम्हाला सर्व ते आजार, विकार, त्रास आणि सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून बाहेर काढतोस. धन्यवाद करतो, सर्व गौरव तुला देतो. आता आम्ही विभक्त होत असताना आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या हातात घे. तुझी दया आणि तुझी कृपा आम्हा प्रत्येकास सांगतो. सर्व सन्मान आणि गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पिता. आमेन, आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैकीची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हा सर्व संगती आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना संपलेली आहे.